मी राहुल तोरगडे, फुरसुंगी येथील रहिवासी. आमच्या कुटुंबाची जवळजवळ 30-32 एकर जमीन अजून शिल्लक आहे. आज खऱ्या अर्थानं टीपी क्रमांक 9 आणि 10 हा त्या ठिकाणी 9 जवळजवळ फायनल झालेला आहे. पुणे शहरात पुणे महानगरपालिका ती नियोजनबद्ध त्याचा विकास करत आहे. आणि हे असं होत असताना आत्ताचा राजकीय प्रेरित हा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री किंवा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना येऊन निर्णय मान्य नव्हता, परंतु केवळ आपल्या गटाचा माजी मंत्री माजी आमदार असल्यामुळं त्यांनी हा बाल हट्ट म्हणून हा निर्णय त्यांचा घेतलेला आहे. आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची दिशाभूल करून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांनी जो टॅक्सच्या संदर्भात जो मिटिंग घेतली होती, त्या मिटिंगला सर्वपक्षीय मिटिंग होती की पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावांची नव्याने समाविष्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 11 गावं गेली. त्या 11 गावामध्ये या ठिकाणी टॅक्सच्या बाबतीमधला विषय होता की तो कसा कमी करायचा. यामध्ये आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की महानगरपालिकेचे माजी आयुक्त म्हणून नितीन करियर असतील किंवा महेशजी झगडे असतील यांच्याशी विचारविनिमय करून यातून आपण तोडगा काढू. असं असताना बरोबर महानगरपालिकेच्या वार्डची प्रभाग रचना झाली. काही लोकांनी त्या ठिकाणी शिवतरेंनी हे ओळखून नगरपालिका केल्यानंतर 35-35 नगरसेवक होतील असं नवीन तरुण मुलांना आम्ही दाखवलं आणि खऱ्या अर्थानं गाव चुकीच्या दिशेला नेलं. आज तसं पाहिलं तर महानगरपालिकेतून नगरपालिकेत म्हणजे हा मूर्खाचाच कळस मानला पाहिजे. असं असताना आमचं मत होतं की टॅक्सच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये निर्णय निघावा, यातून तोडगा निघून आम्ही महानगरपालिकेत आहे, महानगरपालिकेत नियोजनबद्ध विकास होईल. त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं आज त्या टीपी क्रमांक 9 आणि 10 मध्ये जवळजवळ 1000 एकर क्षेत्र फुरसुंगी गावामधलं जाते. त्याचा प्लॅन आराखडा तयार झालेला आहे. रस्ते बिस्ते सगळं सिस्टमॅटिक पडलेलं आहे. पुणे शहर आणि आपलं फुरसुंगी आणि वडकी उरुळी मधलं त्या ठिकाणी 500 मीटरचा पुणे शहराला रिंग रोड जातोय. त्या रोडच्या दृष्टीने हा टीपी प्लॅन महानगरपालिकेने आता फायनल स्टेजला झालेले होते. ते सर्व असताना या ठिकाणी असा आघात घातलेला आहे. म्हणजे आमच्या वडिलोपार्जित ज्या आघातपिढी आमच्या जमिनी आहे त्यांची तर त्या ठिकाणी माती होण्याची आता त्या दिशेने चाललेलं आहे. म्हणून आमचा प्रचंड विरोध आहे. महानगरपालिका नियोजनबद्ध इथं या ठिकाणी विकास करील. त्या ठिकाणी पुणे शहराची ओळख ही जगाच्या पातळीवरती आहे. त्यामुळे पुणे शहरातच आम्हाला पाहिजे आणि महानगरपालिकेने राज्य सरकारने सुद्धा त्या ठिकाणी टीपीला पैसे 500 कोटी रुपये मंजूर केलेले. असेच माझे सहकारी मित्र भाऊसाहेब कामटे यांचंही या ठिकाणी बोलतो. नमस्ते, मी माझे ग्रामपंचायत सदस्य भाऊ कामटे. मी आज या आंदोलनाच्या बाबतीत सांगू इच्छितो की गेले 7 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेत गाव घेतलं. हा गाव घेताना आयुक्त असतील किंवा जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी योग्य निर्णय घेऊनच ही गावं महानगरपालिकेत घेतली होती. आणि आता 2024 साली हा जो निर्णय झाला की ही गावं वगळायची, हा केवळ राजकीय हेतू ठेवूनच हा एका व्यक्तीच्या हट्टापायी हा निर्णय घेतलेला आहे. आणि फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावची जनगणना ही 2011 नुसार दाखवून आताची चालू लोकसंख्या ही 1.5 ते 2 लाखाच्या घरात आहे. आणि हा वाढता विस्तार आणि वाढत्या मागण्या लक्षात घेता इथं महानगरपालिकाच योग्य होती. आणि याचे सूचक माननीय आयुक्त असतील किंवा प्रांत असतील किंवा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या की तुम्ही ही गावं महानगरपालिकेतून वगळू नका. फक्त टॅक्सचा जो विषय असेल त्या टॅक्सच्या विषयी माननीय अजितदादा पवार यांनी सुद्धा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिली होती की याबाबत आपण योग्य ते बसून निर्णय घेऊ, यातून मार्ग काढू. पण याचं कुठलंही न ऐकता सर्वसामान्य लोकांचं अधिकाऱ्यांचं न ऐकता केवळ राजकीय हेतूपायी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा जो निर्णय घेतलाय त्यामुळे फुरसुंगी गावाचा आणि उरुळीकरांचं मोठ्या पद्धतीने नुकसान होणार आहे. याला जबाबदार सर्वस्वी हे नेते राहतील अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि आमचा फुरसुंगी नगरपालिकेला हा विरोध असेल आणि यापुढे विरोध राहणार आहे, त्याच्याविषयी आम्ही कोर्टात जाणार आहोत. सलून जसं की आपण पाहतो या ठिकाणी शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे सुद्धा या ठिकाणी याच्या जन आंदोलनासाठी सहभागी झालेले आहेत. आपल्या सोबत यावेळी ते उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आजचं जे आंदोलन होतं या आंदोलना पाठीमागच्या आपल्या मागण्या काय होत्या, आपले धोरण काय आहे, काय सांगा. मी शंकरनाना हरपळे, उद्धवगड. आज या ठिकाणी जे आम्ही आंदोलन छेडलं कारण आम्हाला कालच समजलं की तुमची गावं पुणे महानगरपालिकेतून वगैरे झालेली, तर त्याला आम्ही निश्चित करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आज सर्वांचाच विचार आहे की पुणे महानगरपालिकेतच गावं राहावं असे दोन्ही गावचे जनतेचा विचार आहे.
तो विचार घेऊन आम्ही सगळे रस्त्यावर आज उतरलो आणि त्याचा आम्ही निश्चित केला. परंतु ठीक आहे ना, मी तर म्हणतो की तुम्ही नगरपालिकेत होते गाव, नगरपालिकेतून वगळली, गाव वगळली आणि नगर परिषद किती आणि पुणे आमचा जो कचरा डिपो आहे तुम्ही तुमच्याकडे ठेवला. हा निर्णय घेणार काय काय होतं का? शिवतारे बापू यांची मागणी आहे की राज्यामध्ये देशामध्ये सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत हे फुरसुंगी देवाची उरुळी ठरेल. यावरती आपलं काय मत? सर्वात जास्त मोठी फुरसुंगी आणि उरुळी ठरताना सर्वांच्या खालच्या थराची फुरसुंगी उरुळी ठरेल. जे शिवतारे बापू म्हणतात तुम्हाला की सर्वात उंच ग्रामपंचायत आणि देवाची ठरेल नगर परिषद, तर आमची नगर परिषद सर्वात जास्त सर्वात खालची थाळी ठरेल. जे शिवतारे आपल्याला सांगा आमचं निरोप. आम्हाला पुणे महानगरपालिकेत राहू द्या, आमचं वाटवं करू नका. आमचं वाटवं जर झालं तर आम्ही सुद्धा समोरचं वाटवं केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा दोन्ही गावची लोक शांत बसणार नाही. जो आमच्या मागे लागेल त्याच्या मागे आम्ही सुद्धा लागणार. आम्ही सुद्धा इथून पुढे सावधान आहोत. आम्हाला जो त्रास देईल त्याला आम्ही दोन्ही गावात मिळून त्रास देऊ. आमच्या गावात सुद्धा समजू नका ऋषीपूजे आम्ही सगळे दंडाकत आहोत, सगळे पैसेवाले आहोत. आम्हाला कळतं काय करायचं काय नाही, परंतु आम्ही आमच्या नाती लागणारा आम्ही सोडणार नाही. हा निषेध आम्ही कायमचा आमचं ठेवलं आणि जर आमचा हा निषेध जर नाही पाळला गेला आणि जर आमचं जर पुणे महानगरपालिकेचं गाव वगळलं तर आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टातून आम्ही न्याय घेऊ, पण आम्ही थांबणार नाही. हे आमचा निषेध आहे. राज्य सरकारने जर का आपलं मागणं पूर्ण केलं नाही तर पुढचे आपले पाऊल कशा पद्धती असणार, काय झालं जाऊ? पुढचे आमची पावलं आम्ही न्यायालयात जाणार आणि आम्ही न्याय घेणार. या भागामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा मोठा प्रश्न आहे, रोडचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे. यामुळे सासवड पासून ते हडपसर पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अपघात मृत्यू बळी पडतात. अनेक लोकांचे नागरिकांचे मृत्यू बळी पडतात. यावर आपण सातत्याने आंदोलन करताय, तरी सुद्धा महानगरपालिकेकडनं आपल्या आंदोलनाला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. त्यावर काय सांगता? पुणे महानगरपालिका हे मोठे क्षेत्र मोठे घेतं, त्यामुळे काय झालं की पालखी मार्ग आता काम झालं, परंतु जी बाकीची कामं होणार होती त्या पूर्वीच्या काळात 2 वर्षे काय 7 वर्षाची गाव घेऊन पुणे महानगरपालिकेची आणि 3 वर्षे आम्हाला नगरसेवक होता. त्याच्यानंतर नगरसेवक बी आता गेला, त्यामुळे आमची जी कामं होणार आहेत त्या न्यायची कोणाकडे हा प्रश्न महत्वाचा आहे. आम्ही जर आता एक कोणा मागा गेलो कामं ऐकता गेलो तर काय तुमची गाव वगळेल, म्हणजे हे आमचं जे हाल करून ठेवलेत ना त्या माणसाला तुम्ही विचारा की ह्या दोन्ही गावांनी कुठं जायचं. आता जे पुणे महानगरपालिकेत होतो आम्ही ते आम्हाला बरं होतं ना, त्यामुळे आमची थोडीफार काम होत होती. आता कुठं निघला होता किंवा पुणे महानगरपालिकेची काही थोडी गावं त्यांना द्यावं म्हणून हा स्वतःनी डावला आणि पुणे महानगरपालिकेतून गाव घडत आले असा निर्णय घेतला. हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे. त्याचा आम्ही दोन्ही गावात निषेध करतो आणि इथून पुढे जर आमच्या निर्णयाला जर तुम्ही मान्यता दिली नाही तर आम्ही कोर्टात जाऊन न्याय मागू. न्यायालयात जाऊन न्याय घेऊन नाही घेतला तर आम्ही दोन्ही गाव मिळून पुणे महानगरपालिकेवर मोठ्या असंख्येने लाखोच्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी जाऊ. तिथं आम्ही आंदोलन छेडू, आम्ही जाळून घेऊ. जाळून लोकांची तयारी आहे. नक्की शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया जी त्या या ठिकाणी देण्यात आली आहे. 11 पैकी 2 गावं जे वगळण्यात आलेली आहे, ज्यामध्ये फुरसुंगी देवाची उरुळी हे जर नगरपालिकेमधून हटवण्यात आली तर आमची मागणी जर तुम्ही लवकरात लवकर मान्य केली नाही तर भविष्यामध्ये पुढचं जे आंदोलन आहे ते आम्ही महानगरपालिकेवरती नेऊ आणि त्या ठिकाणी स्वतःला जाळून घेऊ. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करू, असं वक्तव्य या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरामॅन मयूर सह मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.